हरे कृष्णा मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण मूल्यांक 9 बद्दल बोलणार आहोत। ज्यांचा पण जन्म 9, 18 आणि 27 तारखेला होतो त्यांचा मूल्यांक 9 असतो। बघितले का, 9 हा सगळ्यात पॉवरफुल नंबर आहे। 9 रात्री असतात, 9 रात्रीतील 9 दुर्गा असतात, 9 रत्न असतात। आपण जी माळ जप करतो त्या माळेमध्ये 108 मणी असतात, त्यांची बेरीज पण 1 + 8 9 येते। भगवद्गीतेत 18 अध्याय आहेत, त्यांची बेरीज पण 9 येते। महाभारतात कौरव आणि पांडवांकडून टोटल सैन्य लढले 18 अक्षोणी सैन्य, त्यांची टोटल 9 वर येते। आपल्या चारही युगांची जर टोटल कराल, कलियुग, द्वापार, त्रेता आणि सतयुग, प्रत्येक युगाच्या वर्षांची टोटल ही 9 वर येते। तसेच आपण जन्माला यायच्या अगोदर पण आईच्या पोटात 9 महिने राहतो, त्यामुळे 9 या नंबरची व्हॅल्यू खूप मोठी आहे। 9 म्हणजे एंड पण आहे, 9 म्हणजे स्टार्ट पण आहे। 9 मूल्यांक 9च्या लोकांचा स्वामी ग्रह मंगळ आहे। मंगळ हा लाल ग्रह आहे। जसा मंगळ लाल आहे तसे मूल्यांक 9ची लोक पण भरपूर लाल असतात। लाल म्हणजे ॲक्च्युली अँग्री असतात, भरपूर अँग्री। सगळ्यात जास्त बाकी सगळ्या मूल्यांकमध्ये सगळ्यात जास्त अँग्री कोण असेल तर मूल्यांक 9 आहे। ह्यांना राग चटकन येतो, लगेच येतो, ह्यांचा राग नाकावरच असतो। हे एवढे रागीट असतात ना, या रागात हे कुणाचा विचार करत नाहीत, काय करालोय काय नाही। दुश्मनी निभवायची असेल तर यांच्या रागाची दुश्मनी लय बेकार आहे। हे म्हणजे यांचा राग न सांगण्यासारखा राग आहे। भरपूर राग असतो या लोकांना, भरपूर भरपूर म्हणजे भरपूर, प्रमाणाच्या बाहेर राग असतो, भरपूर अँग्री असतात। 9 मूल्यांक हा सेनापतीचा नंबर आहे। 9 मूल्यांक सेनापती असल्यामुळे यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटी पण भरपूर असते। म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन लीड करायला यांना भरपूर आवडतं आणि यांच्यामध्ये ती लीडरशिप क्वालिटी असते, कारण सेनापती आहे। बघा, लढायला जायचं आहे त्यावेळी राजाचं जास्त चालेल का सेनापतीच जास्त चालेल, कारण तिथं लढायचं आहे, तिथे काय निर्णय घ्यायचे ते सेनापतीलाच कळतं। तिथं राजा पण गप्प बसतो, सेनापती सांगेल तसा ऐकतो। त्यामुळे 9 मूल्यांक हा सेनापती नंबर आहे। 9 मूल्यांक हा लीडरचा नंबर आहे। यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटी भरपूर असते, लीडरशिप क्वालिटी असते। तसेच सगळ्यांना प्रोटेक्ट करून सगळ्यांना एकत्र घेऊन लीड करत असतात, त्यामुळे सगळ्यांच्या बाबतीत प्रोटेक्टिव्ह असतात। तुम्ही बघा, घरामध्ये कोण जर 9 मूल्यांक असेल तर तो आपल्या फॅमिलीप्रती भरपूर प्रोटेक्टिव्ह असणार आहे। तो आपल्या आईवडिलांप्रती, बायका पोरांप्रती, भाऊ बहिणीप्रती भरपूर प्रोटेक्टिव्ह असणार आहे। भरपूर प्रोटेक्टिव्ह नेचर पण आहे यांचं, सगळ्यांना प्रोटेक्ट करून यांना राहायचं असतं। पण घरात चालणार मात्र यांचंच, असं यांचं मत असतं, कारण अँग्री भरपूर आहेत ना, निर्णय यांचेच व्हावे। लीडरशिप क्वालिटी आहे, सेनापती आहे, त्यामुळे निर्णय यांचेच व्हावे असं यांना वाटत राहतं। प्रोटेक्टिव्ह आहेत, तसेच हे लोक हेल्पिंग नेचर पण भरपूर आहेत। जसं प्रोटेक्ट करतात तसं दुसऱ्यांचं दुःख यांना बघवत नाही, दुसऱ्यांची त्रास पीडा यांना बघवत नाही। एखाद्यावर काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहे आणि बाकी लोक गप्प बसले असतील तर तिथं 9 मूल्यांक बोलल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा 9 मूल्यांक आहे। दुसऱ्यांचा त्रास याला सहन होत नाही, दुसऱ्यांवर होणारे दुःख पण यांना सहन होत नाही। हेल्पिंग नेचर आहेत, सगळ्यांची मदत पण चांगली करतात। असे हेल्पिंग नेचर आहेत ना, की हे द्यायला जर आले दान तर हे एवढं चांगलं देतात ना, भरपूर दान देतात हे लोक। हे मदत करायला जर उतावळे झाले ना तर स्वतः रिकामे होतील पण पुढच्याला भरपूर पुरेपूर मोठे करतील, अशी ही लोक आहेत। तुम्ही बघा, 9 + 1 टोटल आली 10, 10 म्हणजे 1, 9 + 2 11, 11 म्हणजे 2, 9 + 3 12, 12 म्हणजे 3, 9 + 4 13 म्हणजे 4। म्हणजे ह्याच्याबरोबर तुम्ही मैत्री कराल तर हे स्वतःला विसरून जातील, तुम्हाला पुढे करतील। पण ह्यांच्या विरोधात जावा, 9 × 1 9 × 9, 9 2 18, 8, 8 + 1 9, 9 3 27, 2 + 7 9, 9 4 36, 3 + 6 9, 9 9 9 5 45, 4 + 5 9। म्हणजे यांच्या विरोधात जाल तर हे तुम्हाला गाडून उरल्याशिवाय राहणार नाहीत, अशी आहेत। ह्यांच्याशी मैत्री करा तर स्वतः मागे राहतील, तुम्हाला पुढे करतील। पण यांच्या विरोधात जावा, तुम्हाला पुरल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, अशी ही लोक आहेत। ह्यांच्याशी जर निभवायचं आहे ना तर मैत्री करून, गोड बोलून, प्रेमाने ह्यांना जिंकता येतं। ह्यांच्याशी बाकी कुठल्याच गोष्टीने जिंकता येणार नाही, ह्यांना फक्त प्रेमाने आणि गोड बोलूनच तुम्हाला जिंकता येऊ शकतं, अशी ही लोक आहेत। 9 मूल्यांक जेवढा हेल्पिंग नेचर, दान करतो, प्रोटेक्टिव्ह आहे, तसाच हा ॲम्बिशियस पण भरपूर आहे। ह्याचे ॲम्बिशन्स भरपूर मोठे मोठे असतात। हा तुम्हाला छोट्यात बोलणारा दिसणारच नाही, काही गोष्टी यांच्याबरोबर बोलायला लागला ना तर हा मोठ्याच गोष्टी बोलेल, जग बदलण्याच्या गोष्टी बोलेल, काही ना काही नवीन करण्याच्या गोष्टी बोलेल।
ह्याला काही ना काही बदलायचं आहे अशा गोष्टी बोलेल. हा छोटं काही बोलणार नाही. तसेच 9 मूल्यांक जास्त फिटनेस ओरिएंटेड पण आहे. ही लोक तुम्हाला जास्त करून जिममध्ये, सायकलिंग करताना, रनिंग करताना, योगा करताना दिसतील. ही लोक आपल्या फिटनेसवर पण भरपूर लक्ष केंद्रित करतात आणि फिटनेस चांगला ठेवतात. ह्यांच्यासारखं फिटनेस ओरिएंटेड कोणी नाही. अशी ही फिटनेस ओरिएंटेड पण आहेत. 9 मूल्यांकमध्ये कॉन्फिडन्स पण भरपूर असतो. एवढा कॉन्फिडन्स आहे ना, यांच्याकडे कॉन्फिडन्स भरपूर आहे, त्या मानाने ताकद पण भरपूर आहे. कोणतंही काम केल्याशिवाय गप्प बसत नाहीत, पूर्ण केल्याशिवाय गप्प बसत नाहीत. इतर मूल्यांक थकतील काम करताना काही ना काही काम, पण हे थकणार नाही, ते काम पूर्ण केल्याशिवाय गप्प बसत नाहीत. कारण एवढी एनर्जी लेवल स्ट्रॉंग असते. यांची एनर्जी अनबिटेबल आहे. भरपूर एनर्जी असते या लोकांमध्ये. तुम्ही बघा 9 मूल्यांक जर तुमच्या जवळपास असेल तर काम करताना ही लोक अजिबात थकत नाहीत. काम पूर्ण केल्याशिवाय ही शांत बसत नाहीत. अशी लोक आहेत. 9 मूल्यांकसारखा कॉन्फिडन्स भरपूर असतो यांच्यामध्ये. एवढा कॉन्फिडन्स असतो ना, काही पण गोष्टी कुणाला जमणार नाही त्या गोष्टी ही लोक करून दाखवतातच. आणि कोणत्याही गोष्टी ही लोक एवढ्या कॉन्फिडंटली करतात की कुणाला न घाबरता थाटामाटात त्यांना करून दाखवतात. अशी ही लोक आहेत. असा हा 9 मूल्यांक आहे. हार्डवर्किंग भरपूर आहेत. एवढे हार्डवर्किंग आहेत ना, 100% कोणत्याही कामात आपलं देतातच. एनर्जी लेवल भरपूर स्ट्रॉंग असल्यामुळे 100% देतातच देतात. ही लोक अनबिटेबल आहेत. ह्यांना तुम्ही हरवू शकत नाही, सहजासहजी हरवू शकत नाही. सेनापती आहे, लिडरशिप क्वालिटी आहे, त्यामुळं अँगर आहे, त्यामुळे ही लोक चुकत मात्र नाहीतच जास्त, आणि कोण चुकतील त्याला सोडत नाहीत. ही लोक स्वतःहून कधी जास्त चुकत नाहीत. यांना म्हणजे यांचे रूल्स रेग्युलेशन्स हे भरपूर, यांचे प्रिन्सिपल्स भरपूर चांगलं फॉलो करतात. ह्यांच्यासारखं दुसरं कोणी करणार पण नाही. अशी ही 9 मूल्यांक आहे. 9 मूल्यांकमध्ये जर फेमस पर्सनॅलिटीज बघितला तर सलमान खान. 27 तारीख जन्म, मूल्यांक 9. किती अँग्री आहे, किती रागीट आहे, किती राग आहे त्याला तुम्ही बघितला असाल बिग बॉसमध्ये वगैरे. तसेच बिईंग ह्युमन सारखा ब्रँड बनवून दान करायला आला तर दान पण किती करतो बघा. तसेच अक्षय कुमार 9 तारीख जन्म, मूल्यांक 9. किती चॅरिटी करतो, किती हार्डवर्किंग आहे, ॲक्टिव्ह आहे. चॅरिटी पण त्याच्यासारखं कोण करणार नाही, एवढं दान तो पण करतो. तसेच 9 तारीख जन्म, मूल्यांक 9, एस जयशंकर. आपल्या देशाचे विदेश मंत्री. आपल्या देशाची बाजू मांडायची असेल तर परकीय देशांना न घाबरता आपली बाजू मांडणारे, जिथं राग दाखवायचं तिथं राग दाखवून देखील कामं करून घेणारे असे विदेश मंत्री एस जयशंकर. असा हा 9 मूल्यांक आहे. 9 मूल्यांकने जर आपला, ह्याच्यासाठी एक उपाय सांगायचा तर 9 मूल्यांकने आपला अँगर जरा कमी केला पाहिजे. ह्यांनी थोडं डोकं शांत ठेवलं पाहिजे. ह्यांनी आपल्या रागावर नियंत्रण केलं, कंट्रोल केला तर हे खूप मोठे होऊ शकतात आणि खूप चांगले यांचं करिअर होऊ शकतं आणि खूप मोठे हे देखील बनतात. ह्यांच्यासाठी लकी कलर कोणते असतील तर यांच्यासाठी लाल, पिंक आणि ऑरेंज हे कलर यांच्यासाठी खूप लकी आहेत. तसे यांच्यासाठी लकी नंबर जर कोणते असतील तर यांच्यासाठी लकी नंबर 1, 3 आणि 5 हे यांच्यासाठी लकी नंबर आहेत. ह्या नंबरवर यांनी मोबाईल नंबरची बेरीज, गाडीची बेरीज किंवा घराची बेरीज या नंबरवर घ्यावी. तसेच यांच्यासाठी अनलकी नंबर 2 आणि 4 आहे. तसेच यांच्यासाठी न्यूट्रल नंबर, जे लकी पण नाहीत अनलकी पण नाहीत असे नंबर यांच्यासाठी 7, 8 आणि 6 हे यांच्यासाठी न्यूट्रल नंबर आहेत. यांच्यासाठी शुभ वार मंगळवार आहे. दर मंगळवारी यांनी मारुतीला जावे, हनुमानाला जावे, तेलाचा दिवा दाखवावा. हे यांच्यासाठी सोयीचं राहतं. त्यामुळे यांची मंगळची एनर्जी चांगली होते, यांच्यासाठी बॅलन्स होते. तसेच यांनी मंगळ हा भाऊ बहिणीचा पण कारक आहे. त्यामुळे मंगळ 9 मूल्यांकने आपल्या भाऊ आणि बहिणीला कधीच दुखवू नये. भावा बहिणींना प्रोटेक्ट करावं, त्यांचं म्हणणं ऐकावं, त्यांच्या इच्छा पूर्ण कराव्यात, तर यांच्यासाठी मंगळ चांगला होतो आणि यांना चांगली एनर्जी, चांगला बॅलन्स यांच्या लाईफमध्ये बघायला मिळतो. हा यांच्यासाठी बेस्ट उपाय आहे. मूल्यांक 9 ॲम्बिशियस आहे, फिटनेस ओरिएंटेड आहे, हेल्पिंग नेचर आहे, कॉन्फिडन्स आहे, प्रोटेक्टिव्ह आहे. तसेच मूल्यांक 9 अँग्री पण आहे.